नमस्कार. मी सुभेदार बाजीराव देशमुख सेवानिवृत्त, विस्तार अधिकारी पंचायत समिती शिराळा आणि सध्या शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे. आज सुखायू प्रतिष्ठान आणि आपल्या सर्व या कुटुंबातील सर्व सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आज चंदू चॅम्पियन अशासारखा सिनेमा जो दिव्यांग व्यक्तींसाठी नव्हे तर सर्वांसाठीच प्रेरणा देणार आहे आणि याचं खरं श्रेय आपणाला जाते सन्माननीय पेटकर साहेब, ज्यांनी 1965च्या लढाईमध्ये आपले दोन्ही पाय गमावलेले आणि त्यानंतर ऑलिम्पिक सारख्या खेळामध्ये गोल्ड मेडल त्यांनी हासिल केलं. म्हणजे दोन्ही मोर्चावरती त्यांनी लढाई यशस्वी केलेली आहे, सैन्यामध्ये, युद्धामध्ये आणि खेळामध्ये. तर असं व्यक्तिमत्व आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जन्माला आलं आणि त्यांचा सहवास या माध्यमातून आपण निर्माण करून दिला या प्रतिष्ठानानं, त्याबद्दल खरोखर मनापासून आपले आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पेटकर साहेबांच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे अतुलनीय आदरणीय व्यक्तिमत्व आहे. यांची माहिती सर्व शाळांच्यामध्ये सर्व समाजातील लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मी संघटनेतर्फे नक्कीच प्रयत्न करेन आणि त्यांना भेटून हा प्रेरणा त्यांच्याकडून प्रत्यक्ष जर आपण असे कॅम्प्सद्वारे आपण सर्वांना जर उपलब्ध करून देऊ शकलो तर हे फार मोठं काम मोलाचं होईल. साहेबांना दीर्घायुष्य प्राप्त हो, आरोग्यदायी जीवन प्राप्त हो आणि याच्या माध्यमातून ही सुखायू फाउंडेशनसुद्धा असंच वेळोवेळी या पुढील टप्प्यामध्ये आपलं यशस्वी योगदान खास करून दिव्यांग मुलांच्यासाठी असं पार करो, त्यासाठी मी संघटनेतर्फे आणि संपूर्ण माझ्या सैनिकांतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव मानसी बेगनाळकर. मला आता चंदू चॅम्पियन हा पिक्चर खूप आवडला आणि मी जे सर आलेत आपल्या इथं त्या सरांचे आभार मानते आणि त्यांच्याविषयी मी म्हणजे मुलांना स्वतः कठीण गोष्टी करता याव्यात यासाठी त्यांनी हा कार्यक्रम ठेवला, पिक्चर ठेवला. मला हा पिक्चर खूप आवडला. मी त्या सरांचे आभार मानते. मी चंद्रशेखर शिवाजी शिंदे, राहणार सांगली. सर्वप्रथम मी डॉक्टर किल्लेदार सरांचे आभार मानतो. त्यांनी या सुखायू प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच सुखायू प्रतिष्ठान यांनी जो दिव्यांग मुलांसाठी जो कार्यक्रम चालू केला आहे त्यांचे मी प्रथम कौतुक करतो. आणि आज त्यांनी दाखवलेल्या चित्रपटातून, चंदू चॅम्पियन या चित्रपटातून मुलांच्या मध्ये प्रेरणा तसेच चालना मिळावी आणि जिद्दीने मुलं स्वतःच्या पायावर उभी राहावी हे समजण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम केला. चंदू चॅम्पियन हा सिनेमा आज दाखवला गेला. सर्व मुलांनी व त्यांच्या पालकांनी सुद्धा आम्ही पाहिला. हा खूप प्रेरणादायी आहे. हा आपला सांगली जिल्ह्यामध्ये 50 वर्षापूर्वी घडलेली ही गोष्ट आहे, जो आपला अभिमानास्पद इतिहास आहे. तो सर्वांनी पाहावा ही एक इच्छा. अधिक शिक्षण विभागाने नुसताच अपंग मुलांना नव्हे किंवा पालकांना नव्हे तर सर्वच मुलांना, सर्वच विद्यार्थ्यांना हा सिनेमा दाखवावा अशी एक मी सूचना करते. आणि सर्वांनी थिएटर मालकांना किंवा फिल्म सोसायटी ज्या आहेत सांगली मिरज एरियात त्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन हा सिनेमा सर्व शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना दाखवावा. सर्वांनी ह्याच्या पाठीमागं उभं राहावं ही एक इच्छा व्यक्त करते. आणि सुखायूचा हा कार्यक्रम खूप छान झाला. ह्यामध्ये सातत्य राहावं ही सदिच्छा. नमस्ते, माझं नाव कविता अशोक पाटील आणि मी सुखायूची ट्रस्टी आहे. आज आपण सुखायू मार्फत जो मुलांसाठी, आपल्या दिव्यांग मुलांसाठी जो मूवी दाखवला चंदू चॅम्पियन, तर खरंच ह्या मूवीमधून मलाही खूप शिकायला मिळालं की मुरलीधर सरांच्यावरती इतक्या अडचणी आल्या आणि त्या अडचणीतून त्यांनी खूप यशस्वीरित्या मार्ग काढला. तर याच्यातून हेच शिकायला मिळालं की आपल्यामध्ये कितीही व्यंग असेल किंवा आला असेल तर आपण कठीण परिस्थितीमध्ये सक्षमपणे उभा राहू शकतो.
तर खरंच म्हणजे मुरलीधर सरांना मला हेच सांगायचं आहे की सर तुमच्या आज मूवीतून खूप शिकायला भेटलं आणि लाईफकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला की अजूनही किती अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी त्याच्यावरती पाय ठेवून उभा राहिलंच पाहिजे, भले ते पाय व्हीलचेअरचे असले तरी चालतील. आणि खरंच खूप प्रेरणादायी तुमचा पिक्चर होता आणि खरंच सर मी हा मूवी बघितल्यामुळे तुम्हाला मी खरंच खूप खूप धन्यवाद देते की तुमच्यामुळे मला हा मूवी बघायला मिळाला आणि लाईफकडे एक नवीन बघण्याचा दृष्टिकोन झाला आणि नक्कीच मी लाईफमध्ये अशीच पुढे जाईन. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव महेंद्र येरगट्टीकर. हा माझा मुलगा तन्मय मतिमंद आहे. आता जो पिक्चर आहे तो आम्हाला प्रचंड आवडला, फार प्रेरणादायी आहे. चंदू चॅम्पियन जे आहे त्यांची जी काही जिद्द आहे ती जबरदस्त आहे. त्यातले मला आवडलेले 2-3 पॉईंट म्हणजे असे की हसताय काय, हसलात की त्याला राग यायचा आणि ती जर राग आहे तो उलट त्याला वर्कफोर्ससारखं त्यांनी काम केलं. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या शिक्षकांनी जे सांगितलं की नाही तो खरं तर सगळ्यात चांगला मुद्दा मला आवडला की मला दुसऱ्या कोणालाही स्पर्धकाशी शर्यत जिंकायची नाही आहे. मला माझ्यातलं जे कमीपणा आहे की जे लोक सांगतात मला की मी करू शकत नाही, मला जमणार नाही, हे नाही, हे जे डिप्रेशन ज्यांना जी बाजू समाजाचे लोक आहेत ना त्याच्यावरती मात करायची आहे, माझ्यावरती मात करायची आहे. मला माझ्यातला जो विचार आहे की मी करू शकणार नाही ह्याच्यावरती मात करणं ही माझी स्पर्धा आहे. बाकीच्या स्पर्धकांना हरवणं ही माझी स्पर्धेचा विषयच नाही आहे. हे हा जो बोलण्यातला विषय आहे नाही तो मला प्रचंड आवडला, प्रचंड म्हणजे प्रचंड. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव वैशाली सत्तुकोरे. मी मिरजहून आली आहे. मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे क्लार्क या पदावर कार्यरत आहे. आज मी येथे सुखायू NGO मार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. तरी कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप नियोजनबद्ध केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आम्हाला चंदू चॅम्पियन हा सिनेमा दाखवला गेला. त्याच्यामध्ये खूप प्रेरणादायी व खूप जिद्दीने काहीतरी करण्यासारखं, नव्या उमेदीने काहीतरी घेण्यासारखं दाखवलं गेलं आणि सर्व सुखायू टीमचे मी आभार मानते व असंच आम्हाला या कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून द्यावी ही विनंती करते. थँक्यू. नमस्ते. सुखायू परिवाराचा एक सदस्य आर्या गोडके माझी कन्या CP पेशंट आहे आणि ती नेहमी नकारात्मक भूमिकेमध्ये जातच होती. पण तिला आपल्या या संस्थेमार्फत वेळोवेळी जे कार्यक्रम अरेंज केले जात होते त्यामध्ये आणून मोटिवेशन द्यायचं काम बऱ्यापैकी आपल्या संस्थेनं चालू ठेवलेलं आहे. आजच आपल्या संस्थेमार्फत आपल्या परिवारामार्फत जो चंदू चॅम्पियन हा जो पिक्चर दाखवण्यात आला त्या पिक्चरमधून एक नवी उर्मी किंवा नवी ऊर्जा घेऊन आम्ही तिच्यासाठी आणखीन प्रयत्नशील राहून तिला स्वतःच्या पायावरती कसं स्वयंपूर्ण करता येईल अशा पद्धतीनं एक प्रेरणादायी उत्कृष्ट म्हणजे आतापर्यंत आमच्या वाचनामध्ये न आलेला आपल्या उद्बोधनातून सदर व्यक्तीबद्दल आम्हाला माहिती मिळाली आणि त्यांचं हे उत्तुंग आणि देशाभिमानी काम की आम्ही आत्तापर्यंत ऐकण्यातसुद्धा नव्हतं की हा माणूस इतक्या धडपडे आणि इतकं स्ट्रगल करूनसुद्धा देशासाठी आणि स्वतःसाठी नव्या उमेदीनं या परिवारालासुद्धा एक प्रेरणादायी विचार देण्याचं काम चंदू चॅम्पियन या चित्रपटाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि असेच नवीन नवीन उपक्रम आपल्या सुखायू परिवारामार्फत वारंवार घडत असतात आणि त्याचा लाभ आम्हाला सदोदित होत असतो आहे. अशीच प्रेरणा आपल्याकडून उत्तरोत्तर मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो.